त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ज्या परिषदेमध्ये महार परिषद झाली त्याच्यामध्येच अखिल भारतीय मातंग परिषद झाली 2 जून 1936 आणि त्यावेळेला त्या परिषदेला 6 ते 7 हजार लोक उपस्थित होते असा शासकीय आकडा जनतेमध्ये उपलब्ध आहे. आणि त्या परिषदेचं वैशिष्ट्य असं आहे की त्या परिषदेमध्ये आधी ठराव झाले मग बाबासाहेबांचं भाषण झालं. असं का झालं? बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आधी असं करा, कारण जर तुम्ही नंतर ठराव घेतले माझ्या भाषणानंतर तर लोकांना वाटेल की बाबासाहेबांच्या भाषणाने प्रभावित होऊन मातंग समाजाने धर्मांतराचा ठराव घेतला. म्हणून बाबासाहेबांनी सांगितले की आधी ठराव घ्या आणि मग त्या ठिकाणाचा ठराव घेतला की बाबासाहेबांच्या सोबत मातंग समाज पूर्ण ताकदीनिशी चळवळीमध्ये सहभागी होईल. आणि त्या ठिकाणी ठराव करणाऱ्यामध्ये शांताबाई सकाटे नावाची एक मुलगी सुद्धा होती. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्या काळच्या परिस्थितीमध्ये एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर संपूर्ण तथाकथित सवर्ण समाजामध्ये उत्सुकता होती की आता बाकीचे समाज काय भूमिका घेतात. त्यावेळी बाबासाहेबांच्या आता हाकेला खऱ्या अर्थानं ओ देणारा मातंग समाज हा देशाचा दुसरा मोठा समाज होता.